पांडुरंग हरी वासुदेव. तुझ्याकडं 2 मार्ग आहेत. मला पांडुरंग हरी वासुदेव तुझ्याशीच बोलतोय. बोला ना महाराज. तुला मिळालेल्या धनाचा उपयोग तू सावकारचा बदला घेण्यासाठी करू शकतो किंवा त्याला त्याच्या कर्माची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा करू शकतो. सर्व तुझ्या हातात आहे. पण महाराज, या दोन्ही मार्गातून कोणता मार्ग योग्य आहे मला काही कळत नाही महाराज. पांडुरंग हरी वासुदेव सूट घेणं तुझा हक्क आहे, कारण सावकाराने तुझ्यावर अत्याचार केला. पण माणुसकीच्या नात्यानं त्याला जाणीव करून देणं हे तुझं कर्तव्य आहे. महाराज, बोरी रेडो नको बोरी आहे सगळं करू नका सावकार, देतो. हे काय हरामखोर पैसे देत नाही आपले, याला कोठ्यामध्ये न्या. आले बाबा. बाबा खूप उशीर झाला. हो ना संतोष. बाबा त्या पेटीमध्ये काय? सावकाराचे पैसे किती देणार रे? पैसे चल नाही चल, परत येऊ नको बेटा इकडे. हा कोण होते बाबा ते? ते काय नाही, ते आपल्या सावकाराची पाळीव कुत्री होती. आणि बाई, आजपासून ना आपल्याला रुपया सुद्धा कमी पडणार नाही घरात, रुपया पण. खरंच बाबा? हो ग पोरी. काय सावकार, मला नाही ओळखलं काय? कोण आहेस तू? गणप्या तू? बरोबर ओळखलं. मी ऐकलं या गावच्या सगळ्या जमिनी तुझ्या ताब्यात. बरोबर ऐकलंस तू. त्या बॅग मध्ये त्या जमिनीच्या किमतीचा 3 पट रक्कम आहे. मला तर सगळ्या जमिनी हव्या. काय मुनी कागदपत्र घेऊन या.
बाबा ऋतू कुठे गेली? काय बोल लवकर. बाबा 5-7 दिवस झाले ती मला भेटलीच नाही. चल भाई बाजूला, मला नाही माहित. म्हणलं राव गणपतराव, तुम्हाला देवासारखे धावून आले. दर्पण, काय झालं तुला बाळा? दर्पण, ए लवकर. दर्पण, काय झालं तुला? उठ ना बाळा. दर्पण. काय झालं माझ्या दर्पणला? घाबरण्यासारखं काही कारण नाही. ही 2-4 दिवस झालं जेवली नाही, त्यामुळे व्याकुळ झाली आहे. त्यामुळे ही आता बेशुद्ध अवस्थेत गेली आहे. मी काही औषध लिहून देतो, ते तुम्ही तेवढं घ्या आणि तिला त्याची काळजी घ्या. ठीक आहे, धन्यवाद. मी औषध गोळ्या दिल्या त्या वेळेवर द्या. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही झोपामध्ये ऋतू नावाने उंचत आहे, तिला घेऊन आले तर ही लवकर बरी होईल. चला येतो मी. नमस्कार. ही झोपामध्ये ऋतू नावाने उंचत आहे, तिला घेऊन आले तर ही लवकर बरी होईल. ऋतू कुठे गेली? ऋतू कुठे गेली? बाबा आपण कुठे चाललो? आपण पुण्याला चाललो बाळा. पण का? अगं इथं तुझ्या शिक्षणाची पण सोय होणार नाही ना, त्यामुळं आपण आता इथं राहणं बरोबर नाही. पण दर्पण? दर्पणचा नको विचार करू तू, कारण दर्पणचे पप्पा आहेत ना एकदम अहंकार आहेत. तुझी आणि तिची दोस्ती ना कधीच जमणार नाही. बाबा दर्पणचे पप्पा. दर्पण, दर्पण उठ ना.